फुटबॉल विश्वात आपलं नाव जगप्रसिद्ध केलेला लिओनेल मेसी आज मुंबईत आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर भारत दौरा लिओनेल मेसीचा सुरू आहे, गोट हा दौरा सुरू आहे आणि त्याच्यासाठी फॅन्स जे आता मुंबईत दाखल झालेले, पण आम्हाला एक वेगळा फॅन भेटलेला आहे। ते असं म्हणतात की त्यांची पत्नी 9 महिन्याची गरोदर आहे, पण तिने मला या ठिकाणी पाठवलेलं आणि त्याचा संपूर्ण आशय जो आहे तो या बॅनरवर आपल्याला लिहिलेला पाहायला मिळाला। त्यांनी लिहिलेलं आहे की माझ्या बायकोने मला या ठिकाणी पाठवलेलं आहे, ती गरोदर आहे आणि तिने त्यांचा ऑटोग्राफ घेऊन येण्यासाठी मला सांगितलेलं। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलेलात आणि या बॅनरवरचा मजकूर काय सांगतोय? सो माझं नाव हर्षल आहे। मी माझ्या भाऊसोबत अक्षय म्हणून आलेलो आहे, हर्षल मनकोडिया, आणि मी इंदोरवरून आलेलो आहे आम्ही। सो मेसी इथे मुंबईला येतो आहे, आपल्यासाठी खूप गर्वाचा क्षण आहे आणि तुम्ही बघू शकतात आम्ही लहानपासनं त्यांना बघतो आहे, त्याचा जादू जे आहे आपण फुटबॉल फील्डवरती बघतो आहेच लहानपासनंच। आणि आमची हेच कल्पना होती कधीतरी मेसी इंडियाला यावं आणि त्याला आपण ॲटलिस्ट भेटायची किंवा बघायची संधी करूया मिळाल्या। मग आता माझ्या वाईफने तेच मला सांगून पाठवलेलं आहे की मेसी तुझ्यासाठी एक काइंड ऑफ अ सेकंड लव आहे आफ्टर हर। त्यांनी तेच बोललं की ॲटलिस्ट बघ, ट्राय कर, कुठून तरी तू रेफरन्स मिळाला ती ऑटोग्राफ तरी मिळो। सो दॅट विल बी मच मोर हॅपियर मुमेंट फॉर अस, फॉर अवर फॅमिली। आणि 18 डिसेंबरचं आम्ही बघतोय आमचा बेबी जर आला। सो 18 डिसेंबर 3 वर्षापूर्वी मेसी वर्ल्ड कप जिंकला होता। सो ते खूप हॅपी इमोशनल क्षण असेल आमच्यासाठी। लेट नाईट अशी ती मॅच झाली होती, रोमांचक, अर्जेंटिना, आणि शेवटच्या क्षणापर्यंत हॉर्सेस आपण होल्ड केले होते आणि त्याच्यानंतरची ती मुवमेंट आज कशा तिच्या आठवणी? ते तुम्हाला माहितीच आहे, आपण सगळं बघितलेलं आहे, 3 वर्षापूर्वी जे झालं आहे। सो आम्ही बिलकुल आश्वस्त होते की अर्जेंटिना काहीही असू द्या, हा वर्ल्ड कप जिंकणार म्हणजे जिंकणार, कारण ते स्ट्रॉंग टीम होती। अल्दो ते सौदी अरेबियासोबत पहिला मॅच हारलेले होते, पण तरी पण मेसीनं पण स्वतःहून आश्वस्त केला होता आमच्या सगळ्यांना की आम्ही वर्ल्ड कप जिंकणार, तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा। त्याच्यावरतीच आम्ही आज आहे इथे त्याला सपोर्ट करायला आणि त्याला बघायला। या संपूर्ण फुटबॉलच्या संपूर्ण जगात अनेक नवनवीन नावं समोर यावं लागली। एम्बाप्पे आहे, रोनाल्डिनो आहे, पण मग मेसीच का? मेसीच कारण की तुम्ही सगळ्यांना बघा, सगळ्यांची जे खेळायची शैली आहे, मेसी सगळ्यातपेक्षा डिफरंट आहे। त्याला म्हणतात की तो गॉड गिफ्टेड आहे, पण गॉड गिफ्टेड असून तरी पण तो जे फील्डवरती करतो ते एक पास तरी बघा, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दी एंटायर टीम, आणि तो पास एक्झिक्यूट होतच। त्याच्यात पास म्हणजे तुम्हाला गोल करायची संधी आहे दुसऱ्या प्लेअरला, त्याच्या टीममेटला, म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट। रॅदर तुम्ही स्वतःहून गोल करा, पण तुमच्या टीमला पण सपोर्ट करा, तुम्ही तरी गोल करा। 35 ओलांडलेला आहे आणि आणखी एक वर्ल्ड कप खेळायचा विचार चालू आहे। काय वाटतंय, काय असेल तेव्हाचं चित्र? नाही, बिलकुल आम्ही सगळं सपोर्ट करतोय आणि नक्की बाय गॉड ग्रेस तो वर्ल्ड कप अजून एकदा जिंकायलाच पाहिजे, तेच आमची प्रार्थना आहे सगळ्यात पहिले। आज ऑटोग्राफसाठी किती ट्राय करणार आहात, कारण की तुम्ही संपूर्ण लिहूनच आणलेला आहात, बायकोसाठी ऑटोग्राफ घेऊन जायचा आहे, किती प्रयत्न असणार आहे? खूप प्रयत्न करतोय तुमच्या माध्यमातून, कधीतरी आम्हाला जर कुठेतरी तो मिळाला किंवा त्याची रेफरन्स थ्रू जर एक ऑटोग्राफ तरी मिळाला आम्हाला, ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे। थँक्यू। फार इंदोरहून आलेले आहे, त्यांचा बंधू सुद्धा या ठिकाणी संपूर्णतः मेसीचे वर्ल्ड कपची ट्रॉफीवाला असो किंवा गोल मारलेला असो किंवा मग जी जर्सीवाले असो, हे सगळे पोस्टर आणि त्यासोबतच ही सगळी मंडळी, त्यामुळे इंदोर ते मुंबई आणि त्यानंतर आज मुंबईत मेसी, असा संपूर्ण त्यांचा उपक्रम असणार आहे। पण बायको 9 महिन्याच्या आणि तिच्यासाठी ऑटोग्राफ घेऊन जाण्याची इच्छा आता त्यांच्या मनात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।